तर गाईज आता आम्ही आलो बाजारमध्ये, मम्मीच्या जवळ झालो. चला आता पाहू त्यांचे रिॲक्शन पाहू. हाय सगळ्यांना, मी प्रिया, तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर गाईज आज मी जात आहे सिंदेवाईला. चिमूर वरून नाही जात आहे, चंद्रपूर वरून जात आहे, कारण चंद्रपूरला स्वरूपच्या पप्पांना जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये काम आहे, ते कंप्लीट करणार आणि मग तिथून जाणार सिंदेवाईला. हे बघा बॅग वगैरे मी पॅक करून ठेवली आहे. आणि हा स्वरूप बघा असं काऊन लेट नाही याचं मला माहित नाही. आणि स्वरूपचे पप्पा एक लॉंग व्हिडिओ येणार आहे, खूप जास्त इंटरेस्टिंग. त्याचाच डेटा यांनी मोबाईलमध्ये घेत आहे, हे वगैरे घेणार आणि मग आम्ही निघणार जाण्यासाठी. आणि सोबत हिमांशू पण आहे. याला चंद्रपूरवरून वापस येणार आहे, पण आम्ही जाणार आहोत सिंदेवाईला. खूप जास्त इंटरेस्टिंग व्लॉग होणार आहे आजचा पण. तर गाईज आता आम्ही निघालो खरंच चंद्रपूरला जाण्यासाठी. आणि चंद्रपूरला गेल्यानंतर मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे, खूप जास्त मजेशीर आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चला. तर गाईज आता आम्ही पोहोचलो भद्रावतीमध्ये आणि गाडीवर मला खूप जास्त झोप येत होती, त्याच्यामुळे आता मी चाय पिणार आणि मगच जाणार. म्हणून आता चाय पिण्यासाठी आम्ही इथे थांबलो. चला मग आता. चाय नाही पित. हे बघा स्वरूपने चाय पित होती मी, आणि स्वरूपने चायच सांडवलं माझ्या अंगावर. गरम गरम चाय होती. तर गाईज माझं एका कपाने काही झालं नाही, म्हणून मी 2 कप चाय पिली. तेव्हा कुठं आता मला रिलॅक्स वाटत आहे आणि झोप उडल्यासारखी वाटत आहे. आणि आता आम्ही निघालो भद्रावतीवरून चंद्रपूरला जाण्यासाठी. भद्रावतीवरून कोण कोण व्हिडिओ बघत आहे कमेंट करून नक्की सांगा. हे बघा. तर गाईज आम्ही पोहोचलो चंद्रपूरला आणि कलेक्टर ऑफिस मध्ये सुद्धा आलो. हे बघू शकता तुम्ही, हे बघा कलेक्टर ऑफिस. आणि आता आतमध्ये डॉक्युमेंट्स नेऊन द्यायचे आहे, तर हेच कलेक्ट करणं चालू आहे. मग डॉक्युमेंट्स वगैरे नेऊन देणार आणि मग निघणार सिंदेवाईला जाण्यासाठी. तर गाईज आम्ही डॉक्युमेंट्स वगैरे आतमध्ये नेऊन सबमिट केले ऑफिसमध्ये आणि आता जाणार आहोत आम्ही सिंदेवाईला. आणि मी तुम्हाला सुरुवातीला म्हटली होती व्हिडिओच्या की चंद्रपूरला पोहोचल्यानंतर एक गोष्ट सांगते म्हणून, ते म्हणजे आम्ही सिंदेवाईला जात आहोत आणि त्यांना आम्ही तिथे येणार आहोत हे माझ्या आई आणि भाऊला अजिबात काहीच आयडिया नाही. मी डायरेक्ट त्यांना सरप्राईज देणार आहे. त्यांना बिलकुल माहीतच नाही की मी तिथे येणार आहे की काय, काहीच नाही माहिती. आता मी तिथे डायरेक्ट जाणार आणि त्यांना सरप्राईज देणार आणि त्यांचा रिॲक्शन नक्की बघा तुम्ही. तर गाईज आम्ही निघालो होतो आता सिंदेवाईला जाण्यासाठी, पण रस्त्यामध्ये काहीतरी खाऊन जाऊ म्हटलं होतं, पण आम्हाला काही तेवढं काही चांगलं मिळालंच नाही खाण्यासाठी ठिकाण. त्याच्यामुळे आता आम्ही मूलमध्येच जाऊन काहीतरी खाणार. आणि हा हिमांशू आमच्यामुळे एवढ्या दूर आला, याला जायचं होतं तिकडे वरोऱ्याला आणि हा इकडे आला सिंदेवाई मार्गी. तर आता हा जात आहे वापस. बाय. आता आम्ही पण जाणार मूलला. चला. गेला तो आणि आम्ही पण जात आहोत आता. हे बघा सिंदेवाई रोड. तर गाईज आता आम्ही आलो मूलला आणि हॉटेलमध्ये आलो आहोत नाश्ता करण्यासाठी. मंचुरियन बोलवलं आणि कॉकटेल राईस अजून यायचं आहे, मग नाश्ता वगैरे करणार. आणि हा स्वरूप तर कामी पण लागलाय, त्याला पण भूक लागली होती म्हणून आम्ही इथे आलो. आता नाश्ता वगैरे करून झाल्यानंतर मग डायरेक्ट जाणार सिंदेवाईला. तर गाईज फायनली मी पोहोचली सिंदेवाईला आणि घरी पण पोहोचली. तर चला आता माझ्या मम्मीचे वगैरे रिॲक्शन बघू काय आहेत. तर चला पटकन, त्यांना काहीच आयडिया नाही. लॉक लावून नाही. अरे हां, आज सोमवार आहे तर माझी आई आणि भाऊ मार्केटमध्ये गेले आहेत म्हणून लॉक लावून आहे. आता बघते लॉकचं. तर गाईज तिकडून तर लॉक लावलाय, पण आता मागच्या दरवाजाकडून लॉक वगैरे नाही लावलाय, असंच आहे. तर आता इथून नेऊन सामान ठेवणार. आणि त्यांनी आज मंडे असल्यामुळे ते दोघे जण, माझी आई आणि भाऊ भाजीपाला विकतात, तर त्याच्यामुळे ते आता मार्केटमध्येच गेले असणार. माझ्या लक्षातही नव्हतं आज सोमवार आहे म्हणून. तर आज सोमवार असल्यामुळे आता ते भाजीपाला विकायला गेले आहेत, तर त्याच्यामुळेच लॉक लावून असणार. नाही तेव्हा ती चाबी घरीच ठेवतात, पण आज काही चाबी होती ना. पण थँक गॉड हा दरवाजा खुला होता. आता सामान वगैरे ठेवणार आणि डायरेक्ट मार्केटमध्ये जाणार त्यांना सरप्राईज देण्यासाठी. चला सामान वगैरे ठेवते आता. स्वरूप बघा ये म्हणताय स्वरूप. बोलो पप्पाला बोलव. तर गाईज आतमध्ये सामान वगैरे ठेवलं आणि आता आम्ही जाणार आहोत मार्केटमध्ये. माहित नाही त्यांना विश्वासही बसणार नाही आम्ही आलो म्हणून. चला पाहू आता त्यांची रिॲक्शन, तुम्हीच बघा कशा असतात. तर आम्ही काहीच निघलो होतो जाण्यासाठी आणि या स्वरूपला इथे झुले दिसले, तो डायरेक्ट गेला झुल्यावर धावत. हे बघा जाऊन कसं झुलून राहिला हा, बघा हा. चलत नाही का तू? चला
हात पकड, चल ये ये ना. काऊन ये, आम्ही जात आहोत. ते पप्पा तिकडे आहेत, ये. हे बघ पप्पा इकडे. चला आम्ही जाऊ का? आम्ही जाऊ. ठीक आहे, आम्ही जात आहोत. बाय बाय करता यार, तो पण यासाठी तयार नाही. आता मलाच घेऊन जावं लागणार आहे. जाऊ आम्ही, जाऊ का? ये ना. तो बघा कसं बघून राहिला. काही खूप मुश्किलनं बसवली याला. आता नाही, तू यासाठी तयारच नव्हता. हे बघा कसं करताय हा. तयारच नव्हता बिलकुल. बहुत मुश्किल नव्हतं. याला झुले दिसले की झालं, मग दुसरं काहीच पाहिजे नाही. असो पण आता आम्ही निघलो आज जासाठी तिथे. चला, काहीच मला माझे मामा मिळाला तर मी तिथे चालले बोलासाठी. आता जस्ट आलो. मम्मीला वगैरे काहीच नाही माहित आहे. डायरेक्ट आता आम्ही बघत असते. हो का? हो, इथलेच आहे तुम्ही? प्रिया मोहरले. हो हो हो. म्हणजे इथे शिंदेवाईला राहतो आम्ही. अच्छा, हो का? बघत जा. हो हो. स्वरूप बाबाकडे बघ. स्वरूप ये. हे बाबा देव का पैसे बाबा वगैरे आले? नाही म्हणा, आम्ही उद्या येतो म्हणा. उद्या ये. आज आता मामाकडूनच घेऊन मग. मामाची रोजी चांगली आहे. नाही म्हणताय तो. ठीक आहे, मग येतो उद्या. हो. गाईज, हे माझे मामा आहेत, सक्के मामा. आणि यांचं गाव इथेच आहे, किनी. सिंदेवाईच्या जवळच किनी आहे. तिथलेच आहे. माझ्या मम्मीचं माहेर तिथलाच आहे. त्यांनी मग आता इथेच बाजारला येतात. तर गाईज, आता आम्ही आलो बाजारमध्ये. मम्मीच्या जवळ झालो. चला आता पाहू त्यांचे रिॲक्शन पाहू. अभी मजा आएगा ना भिड़ो. हाय. इतनी खुशी. डायरेक्ट फळावरच. गाईज, माझा भाऊ आल्याबरोबर विकासाठी बस म्हणत आहे आता भाजीपाला. हे बघा, हे माझा भाऊ आणि माझी आई. माझ्या भाषेचा माझी लँग्वेजचा तेवढा काही जज करू नका, कारण मी सिंदेबाईकडे राहते. माझं पहिले सिंदेबाईकडे राहणं होतं आणि आता वर्ऱ्याकडे. तर दोन्ही लँग्वेज माझ्या थोड्या मिक्स होऊन गेल्या आहेत. त्याच्यामुळे हे मी लँग्वेजचं थोडंसं भाजीपाला होऊन जाते. तर प्लीज लँग्वेजला जज करू नका. हे तो लेटेस्ट न्यूज आहे. तो रडायला लागला मम्मीकडे गेल्याबरोबर. हा ये 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 ये. मामाकडे जाते का? मामाकडे चल, आपण तिकडून जाऊ. ये ना. तर गाईज, मी आली आहे सिंदेवाईला आता भाजीपाला विकायला मार्केटमध्ये. तर माझे फॉलोअर्स कोणी असेल तर या इथे भाजीपाला घेण्यासाठी, लवकर या. तर गाईज, वातावरण खूप जास्त खराब झालं आहे आणि आता आम्हाला घरी पण जायचं आहे. स्वयंपाक करायचा आहे. माझ्या आईला वगैरे खूप वेळ आहे यायला. भाजीपाला वगैरे घेतली, आता घरी जाऊन स्वयंपाक करते. चला, आता वातावरण खराब व्हायच्या आधी अजून. चला. तर गाईज, आता आम्ही निघत आहोत. अर्धा दूर आम्हाला पायी जायला लागला. आम्ही इकडे गर्दी होती त्याच्यामुळे आम्हाला बाहेरच गाडी पार्क करावी लागली. स्वरूपचे पप्पा आता हे बघा गाडी आणायला गेले आहेत पार्किंग मधून. आता गाडी वगैरे आणणार ना, मग जाणार आम्ही घरी. इतकी वेळ झाली तरी आता थोडीशी गर्दीच आहे इकडे. हे बघा, तेवढ्या लांबून आम्हाला इकडेच गाडी ठेवावी लागली होती. बघा, आले स्वरूप पप्पा. स्वरूप मला बोलवता ये म्हणून, माझी लक्षच नव्हती. आता आम्ही निघत आहोत इथून. तुम्हाला भेटते मी आता घरी डायरेक्ट. चला. तर गाईस, मी आता आली घरी आणि मला आता स्वयंपाकही करायचा आहे, कारण माझी आई वगैरे खूप लेट येणार आहे. आणि खूप दिवसानंतर मी मार्केटमध्ये गेली तर मला खूप छान वाटत होतं. असं वाटत होतं जुन्या आठवणी ताज्या झाल्यासारख्या वाटल्या. आणि हा, सिंदेवाईवरून व्हिडिओ कोण कोण बघत आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर भेटूया आपण अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. त्यापर्यंत बाय.